गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक डावे एक पुढे एक मागे सुंटवर बाण घेऊन येताती नंद घरी झाले दाती सुईनीची गडबड झाली दास जणी येला झाली म्हणती हो म्हणती गवळणीला गाला यशोदेला ग पुत्र गाला यशोदेला गाला गाला. प्रत्येक गवळणी एकमेकीला सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळणीला बातमी कळाली आणि देवाला पहिला नंबर सुरू झाली. अवधूत चिंतन भगवान की सोत हनुमान भाई समर की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की पुण्य श्लोक राजमाता देवी की हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती भैरवनाथाच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या नावाने. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्णा नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. महायोग पीठे तदेवी मर्त्यौ वरं पुंडरी काय धातु मनिंद्रहि समागतिष्ठं तमानद कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंग. पांडुरंग
पांडुरंगा करो व्रत मन मन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुखा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनी मासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि कालापर प्रकरणातला अभंग आहे. विठाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गणपती बाप्पाच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भैरवनाथाच्या आणि अष्टादश संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 27वे आणि त्यातली आजची काल्याची कीर्तन सेवा त्यातली आजची काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्याकडे देण्यात आलेली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण मी काही नको म्हणत होतो कारण दरवर्षी माझं काल्याच्या कीर्तनाला कुठेतरी कीर्तन एका ठिकाणी फिक्स असते. आज त्यांना मी सकाळी सांगितलं येता येणार नाही म्हणलं काही अडचण नाही. त्यांना घेताना सांगितलं तर काही अडचण नाही कारण काला म्हणलं की मी शक्यतो तरी नसतो गावात. अतिशय गोड आयोजन नियोजन आहे. हरिभक्ती पारायण सुडके माऊली काका आणि आदरणीय हरिभक्ती पारायण नागनाथजी महाराज काळे पंढरपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने व वैकुंठवासी हरिभक्ती पारायण बाप्पांना कायगुडे वैकुंठवासी हरिभक्ती पारायण भगवान भाऊ खताळ आणि वैकुंठवासी दादा कारंडे यांच्या प्रयत्नातून चालत असलेला हा भव्य दिव्य त्यांनी लावलेलं हे रोप इवलेश रोप लावेल म्हणजे ते चुकीचं होईल बरं का जरा असं ते हा म्हणजे जरा लोक ते दादा कारंडे आपले लालाक साहेबांचे वडील मला वाटतं नागरगोजे महाराज मुरली महाराज यांना सगळ्याला माहिती आहे. दादा काका मला जसं कळतंय म्हणजे जसं लहानपणात आपण इथं होतो ना तसे हरी महाराज नागरगोजे महाराज यायचे सत्याला कल्याण महाराज असायचे नागरगोजे महाराज असायचे मध्ये बऱ्या पुरंदरे महाराज असायचे मध्ये काही वर्ष गॅप पडल्यावर मग आता आमची जरा कार्यक्रमानिमित्त सतत भेट व्हायला लागली ना मग त्यांना म्हणलं सप्त्याला येत चला गणपती बाप्पाचा आमचा सप्ताह आहे तुम्ही जुन्या काळापासून येत आहे. त्यांनी लावलेलं हे रोप इवलेश रोप लावेलेद्वारे मुद्दाम आज थोडा वेळ घेतोय कारण त्यांची नावं घेणं सगळ्यांची गरजेचं आहे. इवलेश रोप लावेलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं हे इवलेस लावलेलं लोप अगदी एका छोट्या माळवदाच्या मंदिरातून सुरू झालेला हा प्रवास अगदी एका भव्य दिव्य मंदिरामध्ये भव्य दिव्य सभा मंडपामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. खऱ्या अर्थानं अतिशय गोड नियोजन वातावरण आहे. गायनाच्या सतीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत नवे नवे ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे आदरणीय हरिभक्ती पारायण माझे जीवलग मार्गदर्शक म्हणेल मित्र नाही म्हणणार मी मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे मुरली महाराज साबळे असतील. एकदा जोरदार टाळी द्यायची आता सर्वांनी. आज आपण जास्त यांना पैसे देऊ शकत नाही पण टाळ्या तरी निश्चित सगळेजण चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. त्याचबरोबर हा 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 टेन्शन घेऊ नका. हा 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 आणि तसं तुम्हाला नाही तर दुसऱ्यासारखं नाहीत ना म्हणजे जरा बोलूनच जातो. बारडगावकर एका कीर्तनाला तुम्हाला माहिती ह्यातलं एक जण 9 नाही तर 10,000 रुपये गायला घेते. आता हिथं किती आणलंय तुमची तर आणले होते आता हिथं किती घेतलेत ही सांगायसारखं नाही बोलायसारखं नाही. ते प्रेम प्रीतीचे बांधलेले ते प्रेमाच्या नात्यामुळे आलेले आहेत. ते आदरणीय हरिभक्ती तुम्ही किती काय मला तरी भेटत नाही टेन्शन घेऊ नका. आदरणीय हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातले गायन क्षेत्रातलं अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व गायन क्षेत्रातलं एक सर्वात मोठं नाव एक गायन क्षेत्रातलं अवलिया व्यक्तिमत्व आणि ज्यांचं माझ्यावरही प्रेम आहे आणि माझंही ज्यांच्यावरती प्रेम आहे जीवलग मित्र आदरणीय संजयजी बाबा हजारी. एकदा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर त्याच ताकदीचं त्याच तोलामोलाचं गायन क्षेत्रातलं आपल्या जवळचं वैभव आदरणीय हरिभक्ती पारायण माझे जीवलग मित्र आमचे सुनीलजी बाबा पवार. एकदा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आमचे तेजस महाराज जे मृदंग वाजवत आहेत त्यांचे आजोबा आहेत त्यांनी यांना घडवलं आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे खामकर आजोबा. एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर जुन्या काळापासून जे आपल्या गावामध्ये भजनाची कीर्तनाची काकड्याची सेवा देत आहेत ते आदरणीय बीड भागाचं वैभव आमचे देवकाती बाबा असतील त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी. त्याचबरोबर काकडे महाराज असतील मरळ महाराज असतील
आपले करमनवाडीचे पावणे वस्तीचे भजनी मंडळ सगळेजण असेल, आपले धुरगुडी महाराज असतील, माझे जीवलग मित्र आदरणीय ज्यांच्या आळंदीमध्ये गोड सेवा आहे, हरिभक्ती पारायण नामदेवजी महाराज बापमरे यांची गोड वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं अगदी 8 दिवस आपल्याला अतिशय गोड सेवा त्यांनी दिली, एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी. त्याचबरोबर समाधीवरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय आपल्या गावाचं वैभव, ज्यांच्यामुळं आम्ही या क्षेत्रात आहे, ज्यांच्या हाताला धरून आम्ही साथ शिकलो, ते आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्या गावाचं भूषण कीर्तनगार आमचे हरिभाऊ महाराज कायगुडी, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी द्यायची. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत, या मृदंगावरती जे गोड साथ करतायत महाराष्ट्रातलं मृदंग क्षेत्रातलं एक सर्वात मोठं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, मृदंग महामेरू, माझे जीवलग मित्र आदरणीय आमचे तेजाजी बाबा काळे. हां, आता 1-2 नावं राहिले, तेवढ्याला नका कटाळ करू, टेन्शन. त्याचबरोबर या बाजूला बसलेले मृदंग सम्राट, मृदंग वैभव, माझे जीवलग मित्र आदरणीय आमचे प्रमोदजी महाराज पालवे, एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार. आदरणीय हरिभक्ती पारायण दादा महाराज कारंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व भजनी मंडळ आहे, आमचा चंदू काका असेल, सर्वजण आमचे आदरणीय जुने कीर्तनकार गावातले सगळ्यात पहिले, बरोबर ना, सगळ्यात पहिले आमचे कारंडे भाऊ, एकदा भाऊंसाठी बी जोरदार टाळी. मुन्नाची गोड संशिष्टमय मुन्नासाठी एकदा टाळी द्या, कीर्तनाला सुरुवात. त्याचबरोबर तिकडली 2 नावं राहिली, दोन्ही विनेकरी बाबा असतील, मदने महाराज, पाडोळी महाराज असतील, त्याचबरोबर 2 तरुण आपल्या गावातले टाळकरी आदरणीय पलीकडच्या बाजूला जे उभा आहेत ते दादा महाराज कारंडे यांचे सुपुत्र रवींद्रजी महाराज कारंडे आणि असिस्टंट डॉक्टर आदरणीय शुभमजी महाराज पाडोळे, एकदा दोघांसाठी बी टाळी द्या, कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 ज्यांच्या माध्यमातून आपण रोज सप्ताहातली कीर्तन बघतोय, रोजची स्टेटस पाहतोय, ते महाराष्ट्रातलं एक नामवंत यूट्यूब चॅनल, ज्यांनी लाखो कीर्तनकारांना समाजापर्यंत पोहोचवलं, लाखो कीर्तनकारांना महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं, लाखो कीर्तनकारांना मोठं केलं, असे आदरणीय आमचे ओम साई क्रिएशन आणि त्याचे मालक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी द्यायची. कारण 8 दिवस झालं तेही आपल्याला गोड सेवा देत आहे. कीर्तनाला सुरुवात. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. हे 15 मिनिटं नक्की मी पुढे घेतो, टेन्शन घेऊ नका. 12:15 पर्यंत 12:30 पर्यंत करण्याचा प्रयत्न करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरा या गोकुळवासियांना झालेल्या सुखाचं वर्णन करत आहेत. महाराज म्हणतायत आजच्या दिवशी गोकुळवासियांना सुख झालाय. तसं पाहिलं गेलं तर हरी महाराज सुख सुख करत माणसाला मरावं लागतं राव तरी सुखाची प्राप्ती आहे. कारण ज्या संसारात तुम्ही सुख शोधताय त्या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. किंवा ठाऊकची आहे संसार दुःखाचा, नवे नवे ज्या संसाराचं बीज दुःखाचं आहे, संजू बाबा त्या संसारात फळाची अपेक्षा काय करा, त्या संसारात निश्चित दुःखच मिळणार आहे. मग महाराज म्हणतायत आजच्या दिवशी गोकुळवासियांना सुख झालंय आणि किती सुख झालंय की त्या सुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पारही नाही, शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. महाराज कारण काय? कारणही तसंच आहे, जो सुख देणार आहे सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी. सर्व सुखाचे आगर बाप रत्मादेवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर, सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जो सुख देणार आहे तो भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये काय झालंय, जन्माला आलाय बाळ कृष्ण नंदा घरी. महाराज परिणाम आनंदल्या नरनारी. याचं प्रतीक काय? प्रत्येकाच्या दारात गुड्या उभारल्यात, प्रत्येकाच्या दारात सडा सारवण केलंय आणि प्रत्येक जण आनंदानं गात होतो, नाचतोय, उड्या मारतोय. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. पण कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि तुकोबाराय म्हणतायत त्यावेळेस त्या भगवंताचं बालकृष्णाचं गोंडस रूप मीही बघितलं. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात मी देवासोबत आहे आणि त्या देवाचं रूप बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर तुका मने छंदे, त्याचा इतका छंद लागला की मन मोहिले गोविंदे. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा कालापर प्रकरणातला अभंग विढाला. अगदी 1 मिनिटाचं विषयांतर होणार नाही. अगदी सुरुवातीपासून 1.5 तास आम्हाला अगदी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायला मिळणार. कारण माझं असं मला समय आणि कार्यक्रम कशाचा हे लक्षात असतं, ते सोडून मी दुसरं काही बोलणार नाही. लक्ष देऊन ऐका. आज काल्याचं कीर्तन आहे आणि ते गणेशवाडी गावात आहे आणि कीर्तन बी गणेशवाडी वाल्याच आहे, त्यामुळे टेन्शन.
काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि नेमकं प्रसाद देतो कोण? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो प्रसाद देणारा भगवान श्रीकृष्ण आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की विशेषत्वानं सांगावंच लागत नाही लोकाला की सप्ताह, बरोबर आहे ना सुनील बापू, सप्ताह संपला हे विशेषत्वानं सांगावं लागत नाही. काला झाला की आम्हाला बी सांगावं लागत नाही. निघा आता झाली तुमची वेळ. आणि बघा काला म्हणलं की नाना काय काय लय आनंद असतो आणि काय केलं दुःख बी असतं, काय केलं आनंद याचा असतो. वा 7 दिवस झाला आपण भगवंताच्या नामचिंतनात रंगलोय. 7 दिवस झाला हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, सोहळा, काकडा. आणि आता आजच्या दिवशी या सगळ्या सेवेचं काय मिळणार आहे? फळ मिळणार आहे. कशाच्या रूपानं? प्रसादाच्या रूपानं. कुणाला आनंद आहे आज प्रसाद मिळणार आहे. काय केलं वेगळा आनंद असतो. हरी महाराज काय केलं वाटतं बरं झालं भाऊ एकदाची 7 दिवसाची कटकट निघून गेली. एकदाच ह्यांचं थोबार बघायची वेळ यायची ना. आता वर्षभर तरी हे काय देत दिसत नाही. म्हणजे कुणाला बाबा कशाचा आनंद असेल सांगता येत नाही. काय केलं दुःख आहे. 7 दिवस झाला हरिपाठ आहे, काकडा आहे, भजन आहे, कीर्तन आहे. पण आता इथून पुढं मात्र गावात वर्षभर काकडा नाही. सप्तातलं कीर्तन आपल्याला वर्षभर ऐकायला मिळणार नाही. काहीला दुःख असतं. काला म्हणजे मिलनाचं कीर्तन आहे. काला म्हणजे मिलन आहे. या सरपंच पुढे या. काला म्हणजे मिलन आहे. कशाचं मिलन आहे? जीव आणि शिवाचं मिलन आहे. ज्या वेळेस जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं जीवनात काय घडत असतो? काला त्याचं प्रतीक पुढे आहे ना. पुढे आपण काय केलंय? शिंक लावलाय, त्यात दही आहे, लाही आहे. लाही टाकली, दही टाकली. आता आबा दही लाहीत मिसळल्यानंतर किती प्रयत्न केल्यानंतर आता 1 तासानं दही लाही वेगळी होईल. अजिबात वेगळी होणार नाही. तसं ज्या दिवशी जीवाचं शिवाचं मिलन होतं त्या दिवशी जीवनात निश्चित काला घडत असतो. विठाला विठाला मग हा पहिला काला नेमका झाला कुठं? पहिला काला झाला यमुनेच्या तीरावरती, जो भगवंतानं आणि गोपाल श्रीकृष्णानं केला. भगवंतानं आणि श्रीकृष्णानं केला. दुसरा काला कुठं झाला? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपालाशी लाह्यावाटी. आणि तिसरा काला जो अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज गावोगावी आपल्याला सेवन करायला मिळतोय. विठाला विठाला काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काला हे पूर्ण विरामाचं कीर्तन आहे. आता याच्या पुढे कीर्तन करता येत नाही. कराल पण आबा वर्ष श्राद्धातली गावातलं एकुलतं एकातर कीर्तन असेल कशाचं ते कराल, वाढदिवसाचं कराल, कशाचं कराल, पण सप्त्यातलं कीर्तन होणार नाही. म्हणजे काला परिपूर्णतेचं कीर्तन आहे. जसं मंदिरावरती कुठपर्यंत विठ्ठल असते ते कुठपर्यंत कळस रचल्यावर जमते 2-4 वर ठेवाई. देवकधी महाराज असे काय कळस मांडल्यावर 2-4 इटावर रस्ते येतात काय? नाही ना. जसं मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत कळस बसत नाही. एकदा कळस बसला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. जसं मंदिराच्या बांधकामा कळस नवे नवे भीमा नदीचा उगम. एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारला. लय गोड आहे. शिक्षकानं विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारला, भीमा नदी कुठे उगम पावली र? कधीच न उत्तर येणारा मुलगा उभा राहिला. गुरुजी मी सांगू का? गुरुजी म्हणले अरे आतापर्यंत कधीच याला उत्तर आलं नाही. त्याला माहित होतं नेमकं भीमा नदी कुठे उगम पावली, कारण ते गणेशवाडीचं होतं. त्याला माहित होतं आपल्या गावातून वाहते ना. त्याला माहित होतं भीमा नदी कुठे उगम पावली आणि त्यानं हात वरती केला. गुरुजी म्हणले सांग तू उत्तर. आता उत्तर सांगायचं कधीच नाही दाजी, कधीच उत्तर ज्यानं दिलं नाही त्याला किती आनंद झाला असेल आता उत्तर द्यायचं म्हणलं. ते खाली नाही उभं राहिलं. संतोष महाराज बेंचवर उभं राहिलं आणि बेंचवर उभा राहून गुरुजीला उत्तर द्यायला लागलं. गुरुजी सांगतो ना भीमाशंकरला. बरं भीमाशंकरला उगम पावली. तिथून पुढं आली कुठं? आली पुण्यात. पुढं आली कोरेगावला. पुढं आली दौंडला. पुढं आली सिद्धटेकला. पुढं आली दुधोडी मार्गे भांबोऱ्याला. आली गणेशवाडीत. गणेशवाडीतून गेली कुठं? तो उत्तर देतच होता. गणेशवाडीतून पुढे गेली कुठं? गेली भिगवण पर्यंत. भिगवण मधून गेली पुढं. पुढे गेली उजनी धरणात. उजनी धरणातून गेली कुठं? गेली म्हणलं पंढरपूरला. झाली चंद्रभागा. पुढं कुठं गेली? तो म्हणला गुरुजी हळूहळू हळूहळू कर्नाटकात गेली आणि कर्नाटकातून एकदाची समुद्राला काय झाली? मिळाली. गुरुजीला वाटलं पोरग काय गप बसणाऱ्यातलं दिसत नाही म्हणून गुरुजीनं जरा अजून बरं का सर गुरुजीनं परत जरा अजून पुढे विचारलं, ए बाळ्या अरे समुद्रात नदी गेली, समुद्रात भीमा नदी मिळाली, पण समुद्राच्या पुढे गेली कुठं? मुलगा म्हणला गुरुजी बी काय थांबणाऱ्यातलं दिसत नाही. गुरुजीला एकदाच पूर्ण उत्तर देऊन टाकतो. तो म्हणला गेली तुमच्या डोंबल्यात.
टाळी वा. अगदी परफेक्ट प्रमाण. तुकोबरोबर म्हणतायत नदीचं मान कुठपर्यंत आहे? समुद्रापर्यंत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा का गंगा समुद्राला मिळाली की गंगेचं वाहन काय झालं? थांबलं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ता संपला. विठाला विठाला चला जास्तीचा वेळ यात दवडायला नको. आपण डायरेक्ट चरित्राकडे शरण जाण्याचा प्रयत्न करूया. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो, ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती हाहाकार माजत असतो, त्या त्या वेळेस पृथ्वी वास्त्राचं रूप धारण करते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय संगत असे. त्या पृथ्वीनं वास्त्राचं रूप धारण करावं. रडत 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 ब्रह्मदेवाच बसेल जावं आणि ब्रह्मदेवाला सांगावं, हे ब्रह्मदेवा, या पृथ्वीवरती अधर्म झालाय, हाहाकार माजलाय, देवा तुला अवतार घ्यावा लागेल. आणि मग ब्रह्मदेवानं सांगावं, देवकीच्या पोटी येईल भगवान. देवकीच्या पोटी भगवान येतील आणि ते गायी भक्ताचं रक्षण करतील. आणि इकडे घटना सुरू झाल्या. कंसानं आपली लाडकी बहीण देवकी आपल्या लहानपणीचा मित्र वसुदेवाला द्यायचं ठरवलंय आणि वसुदेवाला द्यायचं ठरवलंय. लग्नाचा दिवस उजाडतोय आणि लग्नाचा दिवस म्हणलं की आदल्या दिवशी शक्यतो वरात असते. आता आपल्या गावात बी व्हायला लागल्यात, बरोबर आहे का नाही? लग्नाच्या आदल्या दिवशी काय असते? वरात असते. आणि वरात निघाली. त्या कंसानं घोडे रथाला जुंपले, रथ सज्ज केला आणि रथ हाकायला सुरुवात केली. अतिशय मोठी शोभायात्रा आणि ती गावातून निघाली. ज्यावेळेस गावातल्या चौकात आली का त्यावेळेस आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि आकाशातल्या वाणीने सांगितलं, हे कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटात मिरवणूक करतोय त्याच बहिणीच्या पोटी 8वा मुलगा येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. ए बसलेली भाऊ, मला एक सांगा, आपल्या बहिणीचा मुलगा आपल्याला मारणार म्हणजे तुमच्यातला एखादा आहे का असा बहिणीला पैठणी घेईन? नाही नाही नाही, बरोबर झालं, तुझा मुलगा मला मारणार आहे, दर पैठणी सत्कार करतो तुझा. आपण घेणार नाही, तो तर राक्षसच आहे. त्यानं काय केलं? घेऊलिया खड्ग माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, हात तो काढला वसुदेव, घेऊलिया खड्ग माराया दामला, घेऊलिया खड्ग माराया दामला, ओ हात वा गोड. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. तलवार काढली मारना, तेवढ्यात वसुदेवानं हात पकडला. बिघाडला काय? गोळ्या संपल्यात का काय तुझ्या? अरे बहिणीला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे. आणि ब्रह्महत्येचं पातक का घेतो? तुला मारणार आहे कोण? तुझी बहीण का हिच्या पोटचा मुलगा? पोटचा मुलगा मारणार आहे की तुम्हा 8वान. मग बहिणीला काय मारतो? बहिणीचा काय दोष आहे? जेवढी मुलं होतील तेवढी तुझ्या हातात आणून देतो. फक्त एक काम कर, आम्हाला बंदिवासात टाक. आणि मुरली महाराज पहिला फाकडे बरं का बंदिवासात टाक म्हणलेला, नाही तर गडी जेडच फोडून बाहेर यायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे ना? पहिला गडी जेलमध्ये टाक म्हणला. जेलमध्ये टाकले, 2 वर्ष निघून गेले. हा म्हणता देवकीला दिवस गेले. आणि देवकीला दिवस गेल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाले. पहिलं लेकरू जन्माला आलं. पहिलं बाळ जन्माला आल्याबरोबर त्या वसुदेवानं कंसाकडे नेऊन दिलं. आणि कंसानं ते हातात धरलं. आणि हातात धरलं, बघितलं, अरे माझ्या बहिणीचं पोरग आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. किती गोड आहे. आणि राक्षस असले तरी हरी महाराज त्यांना बी त्यांची मुलं प्रियच आहेत ना. जनावरांना पण त्यांची मुलं प्रियच आहेत ना. आपण तर माणसं आहेत, राक्षस असला प्रियच आहेत ना.
त्यानं मुलगा बघितलं आणि प्रेम निर्माण झालं. विचार केला किती गोंडस आहे. मारणारे कोण? 8वा. ह्यो कितवा आहे? पहिला आहे. मग पहिल्याची काय चूक आहे? पहिल्याला काय मारायची गरज आहे? प्रेम निर्माण झालं. आणि ऐका बरं का, एका राक्षसानं आपल्याला सगळ्यात मोठा संदेश दिलाय. कंस कोण होता? राक्षस, माणूस का देव? हा, माणूस, देव. कोण होता? राक्षस. आपण कोण आहेत? माणसं, राक्षस का देव? माणसं. बाबा खमकर आजोबा, त्या राक्षसाला कळत होतं कमीत कमी बाहेर आलेली मारा होता. बसलेली महिला मंडळ लक्षात येते का? कमीत कमी त्या कंसाला कळत होतं बाहेर आलेली मार आहोत. ती बाहेर आलेली मारायचा. आपण कुठली मारतोय? मुलगी असली तर कुठं कार्यक्रम चाललाय? पोटातच ना, श्रीभ्रूण हत्या चाललीच आहे ना आपली. त्या कंसाला कळत होतं कंसाने जगातलं सर्वात मोठं ज्ञान दिलंय आपल्याला. मग आपण कंसापेक्षा वाईट का चांगली? बघा विचार करा. संजू महाराज, मला लोक म्हणतात महाराज प्रभू रामचंद्र त्रेतायुगात, भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातून आता तुम्ही त्यांचा जन्मोत्सव साजरा करताय, आता तुम्ही त्यांचा सोहळा साजरा करताय. त्यावेळेस सुद्धा एवढा थाटामाटा झाला नसलो ना, आता करताय. आताच्या काळात काय गरज आहे करायची? मी त्यांना लय गोड उत्तर देतो. त्या कृष्णाच्या काळात एकच कंस होता. त्या प्रभू रामचंद्राच्या काळात एकच रावण होता. आज गावागावात चौका चौकात कंस रावण आहे. म्हणून आज गावागावात चौका चौकात त्यांचा जन्मोत्सव साजरा करायची गरज आहे. नाहीतरी बघा ना घटना, काय चूक होती होत्या कोलकात्याच्या मुलीची, डॉक्टर मुलीची. काय चूक होती? जी जगाला वाचवती तिलाच आम्ही बक्षलं. ते जाऊ द्या बरोबर सर. जरा पुढची घटना सांगतो. इकडची बदलापूरची 4 वर्षाची जर लेकरू आम्हाला कळत नसेल तर आम्ही राक्षस आहेत का माणसं आहेत? जरा त्या रावणाला आम्ही नावं ठेवायला चुकतो बरं का दादा काका. लोक रावणाला नावं ठेवतात, रावणाला जाळतात, पण मला वाटतं तो लोकांपेक्षा बरा होता. त्याच्यासारखा भाजण्याच नव्हता, त्याच्यासारखा भक्त बी नव्हता. फक्त एकच गोष्ट चुकली, नियत भंगार झाली. परिणाम कार्यक्रम संपवला. परिणाम संपवला. त्यानं सीता उचलली. आपा जरा तुमचा रामायणाचा अभ्यास जास्त आहे. त्यानं सीता उचलली, पण आई म्हणून उचलली. बरोबर आहे ना? भिक्षांदेही मै आई म्हणून उचलली, परत हात लावला नाही. आता चौका चौकातून सीता उचलली जाते आणि तिच्यावरती बलात्कार केला जातोय. कदाचित माझी महिला मंडळ तुम्हाला बी एक विनंती, शासनाला बी एक विनंती. मी जरा परखर बोलत असतो, माझं काही तसलं टेन्शन नसतं. माझी शासनाला विनंती, लाडकी बहीण लाडका भाऊ योजना किती बी आणा, काही फरक पडत नाही. त्यानं 1,500 आम्ही काही माडी बांधणार नाही, तुम्हाला काही कमी पडणार नाही. पण तिसरी योजना आणून नुसतं आम्हीच दाखवण्यापेक्षा एखादी योजना अशी आणा की आमची बहीण रस्त्यानं सुरक्षित चालू शकेल, आमची बहीण कॉलेजला नीट जाऊ शकेल आणि कॉलेजमधून नीट घरी येऊ शकेल. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, अशी एखादी योजना आणा की सुरक्षित बहीण योजना. आम्ही कायम तुम्हाला सत्तेत ठेवू, आम्ही कायम तुमच्या पाठीमागे राहू. अशी एखादी योजना ना. जागेवरती या. चला, कुठला मुद्दा चाललाय आपला? कंस पहिला मुलगा पाहितलं, मारायच नाही ठरवलं आणि मारणार नाही तर पाप कसं वाराल? मग पुण्य सारावया. भेटे देवऋषी. देवऋषी आले आणि देवऋषीने सांगितलं, ए कंस, अरे का मारत नाही? अरे माझा भाचा आहे, का मारू त्याला मी? देवर्षी नाही मारता येणार, माझा भाचा आहे आणि पहिला आहे. मारणारे मला आठवा. पहिल्यानं काय केलंय? नारद मुनी म्हणले थांब शिकवतो तुला. म्हणले बघ, पहिला कोणता होईल आणि आठवा कोणता होईल सांगता येत नाही. एक लक्ष दे. 1 2 3 4 5 6 7 8. आता आठवा कोणता आहे हे काढला. आता त्याने परत सांगितलं 1 2 3 4 5 6 7. आता आठवा कोणता आहे? अरमानला कुठला आठवा होईल सांगता येत नाही. मार पहिला मारला, दुसरा मारला, साही मारी तर दुराचारी. 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला ते बलराम दादा. आणि रोहिणी त्या वसुदेवाचीच एक पत्नी आहे. रोहिणी ना ही वसुदेवाची एक पत्नी. कुठं त्या वसुदेवाच्या पत्न्यांचा 8 उल्लेख आहे तर कुठं 12 उल्लेख आहे. त्यातली रोहिणी एक आहे. बलराम दादांना आता 8व्याची तयारी झाली. हा म्हणता देवकीला दिवस गेले, 7 महिने गेले. 7 महिन्याचा गर्भ पोटात राहिला. आणि बघा महिला मंडळ, बहीण तुम्हाला, बहीण मला, आई मला, आई तुम्हाला. ज्यावेळेस महिला गर्भवती असते का त्यावेळेस काय गुडे ताई, त्यावेळेस त्या महिलेच्या चेहऱ्यावरती त्या बाळाचं तेज येत असते. बरोबर का नाही? चेहरा तेजस्वी दिसत असतो. आता आपल्याला शिंबडीत जन्माला येते ती, बरोबर आहे ना? सामान्य माणसाला शिंबडीत जन्माला येतात ना, आपल्याला शिंबडीत जन्माला येतात. मला तरी महिलेचा चेहरा तेजस्वी दिसतो. इकडे देवकीच्या पोटी भगवान येणार आहेत, काही चेहरा तेजस्वी दिसत असेल. ऐका, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य,
तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे इकडे कंस तिळ तुटायचा 9 महिने 9 दिवस झाले आणि रात्री 12 वाजता अष्टमीच्या दिवशी गोकुळ भगवान श्रीकृष्णाची मथुरेत 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली ना 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर त्या वसुदेवानंद देवकीनं सांगितलं ए देवा तू जर असं 8 वर्षाचं प्रगट होशील तर तुला आमचा कोणी म्हणेल रे लहान हो ना आई बाबा मी लहानच होणार आहे पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हे नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हे नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला टाळी 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 वा सांगितलं बाबा फक्त एक काम करा मला त्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी सांगायचं काय. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला माया उपजले तेथे ठेवी मजा आणि येथे. अरे पोरा बोलणे बोलता वाटे सोपे पण करणी करता टिंब टिंब कापे. अरे सोपं होय बोलणं बोलाय सोपं पण अरे इथून उचलून घेऊन जायचं सोपं होय हातापायात वेड्यात बाबा तुम्ही फक्त तुमचे लाड पूर्ण करा मला उचला आणि उचला म्हणल्याबरोबर उचलीला कंबळापती पायीची बंधने गळती हातापायाची बंधन गळली. यातून वसुदेवाला आणि भगवंताला एकच सांगायचंय जसं वसुदेवानं देवाला उचललं तसं जीवनातली त्यांच्या काय झाली हातापायातली बंधनं निघून गेली. तसं त्याच्या मार्फत एक दिग्दर्शन करायचंय फक्त भगवंताचं नाव कंठात धारण करा आपल्याही संसारातली सगळी बंधनं दूर झाल्याशिवाय राहणार नाही. उचलून घ्यायचंय म्हणजे डायरेक्ट खांद्यावर नाही घ्यायचा इथं कंठामध्ये त्याचं नाम धारण करा निश्चित आपलाही बंधनं जीवनातली छुटून गेल्याशिवाय राहणार नाही. उचललं निघून गेले रक्षपाळ मोहिले आणि रात्रीची 12-1चा सुमार आहे पाऊस धो चालू आहे आणि वसुदेवानं पहिला पायी नदीच्या पात्रात टाकला यमुनेच्या पात्रात टाकला. पाणी घोट्याला पाणी हळूहळू कमरेला पाणी हळूहळू छातीला हळूहळू गळ्याला हळूहळू नाका तोंडात पाणी जायला लागलं. मग वसुदेवानं सांगितलं ए लेकरा अरे मी बाप आहे तुझा तू जरी जगाचा बाप असला ना तरी लक्षात ठेव मी तुझा बाप आहे. ऐक ना मी मेलो तरी चालेल पण देवा तू वाचलं पाहिजेत कारण कंस मारायचा आहे आणि याला बाप म्हणतात बरं का बापाची इच्छाच. बाप आयुष्यात मुलांसाठी रात्रंदिवस झटतो वेळ प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करतो पण मुलांना मोठं करत असतो या व्यक्तीचं बाप करी जोडी लेकराची बाप करी जोडी लेकराची बाप करी जोडी लेकराची
माझ्यासाठी रात्रंदिवस मी नेहमी बोलत असतो बघा. आई ग, अरे आई ग, 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया करून देणारी आई सर्वांनी बघितली. इको कमी ग. आई ग, 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया करून देणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग, भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही म्हणत असता कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता त्या रामासमोर उभा राहते. हे रामा, अरे आयुष्यभर एक क्षण तुला दूर केला नाही. ऐक ना रामा, तू जर वनवासाला गेला ना तर तुझी आई जिवंत राहणार नाही, पण राहिली बर का. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, हे रामा ऐक, तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहणार नाही. आणि झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती ना, त्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. एकदा वा. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी वागून. मी मेलो तरी चालेल, पण देवा तू जगला पाहिजे. बाबा काय झालंय, अरे नाका तोंडात पाणी जातंय. आणि देवानं त्या यमुना मातेला हात मारली. ओ सासूबाई, म्हणजे मी नाही म्हणलो, देव तसं यमुनेला म्हणतात. काय म्हणतात सासूबाई, त्याचं कारण आहे. लक्ष्मी कोण आहे देवाची पत्नी, आणि लक्ष्मी कोणाची कन्या आहे सागराची. आणि सागराच्या पत्न्या कोण आहेत नद्या. आणि यमुना कोण आहे नदी. आणि मग यमुना माता कोण झाली देवाची सासूबाई. आणि सरोदेबाई त्या देवानं हाक मारली, ओ सासूबाई, का माझ्याच बापाला त्रास देत आहे, का तुमच्या येवायला त्रास देत आहे. ते म्हणले, जावई बापा त्याचं कारण काय माहिती का, ज्यावेळेस माझ्या मुलीसोबत तुमचं लग्न झालं का त्यावेळेस तुम्ही मोठा होता, त्यावेळेस तुम्ही मोठा होता, त्यावेळेस मला तुमचं तोंड बघता आलं नाही. कारण जुन्या काळातल्या सहसा जावयाच्या पुढे जात, बरोबर आहे ना बाई, जुन्या काळातल्या सहसा जावयाच्या पुढे जात नव्हत्या. आणि गेलं तरी आता पदरच राहिला नाही. जुन्या काळातल्या सहसा जावयाच्या पुढे जात नव्हत्या. बाई आताच्या सासांचं लय अवघड झालंय, फक्त जावयाच्या मांडीवर जाऊन बसायच्या राहत्यात. बरं आहे का माझ्या बबीचं, म्हणजे तुझी बबी काय डोंगरात दिली का काय मरती का काय लाज बीज काय हायच का नाही. लय अवघड झालंय, मर्यादा सोडली सगळ्यांनी जाग्यावरती. सासूबाई, अहो का माझ्या बापाला त्रास देत आहे, मला त्यावेळेस बघता आलं नाही, आता लहान झालाय, आता तर मी तुमचं तोंड बघू शकते ना. म्हणले एवढंच आहे ना, मग माझ्या बापाला तेवढ्यासाठी मारतात काय, फक्त उलटे होते पालते झाली. म्हणले बघा पुढचं पाणी कमी झाले, मागचं वाढायला लागलं. देवानं सांगितलं आता मागचं का, यमुना मातेने सांगितलं या जगातली लय पापी लोक येतात माझ्या पात्रात स्नान करतात, मला मलिन केलाय. देवा फक्त एक काम कर, तुझ्या चरणाचा स्पर्श माझ्या पात्राला होऊ दे, मी बरोबर वाट देते. आणि देवानं आपला अंगठा बाहेर काढला, पाय काढला, पुढे
उमरा चढला चाट त्याने लाविला अंकुष्ट त्याला अंगठा लावला वाट दिली यमुना माता दुबंगली भगवंताना वसुदेवाने यशोदे जवळ भगवंताला ठेवलं तिथली माया आणली इकडे आणल्याबरोबर रडे माया करे आकांत कृष्ण जाग सगळ्यांनी जागे झाली रक्षपालानं त्या कंसाच्या हातात त्या मायेला नेहून दिलं कंसानं माया गरगर फिरवली फिरवून फेकणार तेवढ्यात त्या मायेने सांगितलं ए कंसा मला काय मारतो तुझं लागी वधी उपजला मध आधी जो तुला मारणार आहे तो गोकुळात वाढायला लागलाय मी आजपर्यंत तरी कधी राक्षसाचं काल्याच्या कीर्तनात चरित्र सांगितलं नाही आणि नागर गोजे महाराज कमीत कमी महिन्यातून 10 तरी काले असतात पण सांगत नाही आता कळलं काले का असतात नेमकं आता इथून पुढे पहिल्यापासून एक बी शब्द भगवान श्रीकृष्ण सोडून नाही तर काय काय पावणे 12ला येतात भगवान श्रीकृष्ण 2 लीला सांगितलं खटका पण माझं तसं नाही जाग्यावर याचा ऐकून जा आणि आता इकडं रात्रीचा 1चा सुमार आहे आणि 1च्या सुमारास नंद बाबाकडे किती गायी आहेत माहिती का कमीत कमी 9 लाख गायीचा मालक आहे 9 लाख गायीचा मालक नंद बाबा रात्री गुरांच्या जवळ आहे गायीच्या गोट्यात आहे आता पहाटेच्या 4चा सुमार आहे आणि नंदराजाची बहीण बघा जुन्या काळात दाईनपणाचं काम नवऱ्याच्या बहिणीकडे असायचं त्याला प्रमाण आहे चोखोबाची बहीण झाला क्षारंधर वहिनी उघडा दार हाका मारी आणि सुनंदा तिथं गेली आणि सुनंदेनं लक्क प्रकाश बघितला बाळाला बघितल्या बरोबर बाहेर आली आणि नंद बाबाला सांगितलं ए भैया अरे ते लोक लाला भयो आहे तुला मुलगा झालाय वयाच्या 60 वर्षानंतर नंद बाबाला मुलगा झालता किती आनंद असेल वयाच्या 60 नंतर आपल्याला 25 वर्षात होऊ द्या पराक्रम केल्यावर तो गावाला पिढी वाटतो पिढी घ्या पिढी जणू काही त्यांनी वेगळंच पराक्रम केलाय जगात जे कुणाला झालं नाही ती त्यांनी केलंय लय अवघड पिढे घे पिढे पण ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांनी म्हातारपणी जोडेच खाली कारण पोरगा झाल्यावर पेढा वाटतं पोरगी झाल्यावर बर्फी वाटतं आपल्या बापाने ठेवलं म्हातारपणी सांभाळायचं त्याने आणि आनंद झाला आणि प्रत्येक गवळीला बातमी कळायला सुरू झाली आणि प्रत्येक गवळीनं एकमेकीला सांगायला सुरुवात केली सांगती गवळा सांगती गवळा सांगती गवळा निलान गवळण सांगती गवळा निला गवळण सांगती गवळा निला गवळण सांगती गवळा निला गवळण सांगती गवळा निला पुत्र गवळण सांगती गवळा निला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळा निला गवळण सांगती गवळा निला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळा निला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळा निला पुत्र झाला यशोदेला प्रत्येक गवळीने एकमेकीला बातमी सांगायला सुरुवात केली पण कशी गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक डावे एक पुढे एक वाटी सुट्टवर वाण घेऊन येताती नंद घरी झाले दाती सुईनीची गर्भ झाली दासी जणी झाली म्हणती गवळणीला झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला झाला प्रत्येक गवळीने एकमेकीला सांगायला सुरुवात केली गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला प्रत्येक गवळीला बातमी कळाली आणि देवाला पहिला नंबर सुरू झाली बाई जातात ना माणसं तुम्ही जाताना महिला मंडळ जर पाहुण्या रावळ्यात कुणाला मुलगा झाला कोणी सोनं घेऊन जाईन कोण चांदी घेऊन जाईन कोण कपडे घेऊन जाईन कोण सुकवडा दुखावडा घेऊन जाईन कोण खारी खोबरा घेऊन जाईन कोण शिरा घेऊन जाईन बरोबर आहे का नाही जातं का नाही आणि मग गावच्या पाटल्याला मुलगा झालाय सगळेजण गावच्या पाटलाच्या मुलाला बघाय आणि सकाळी 8 वाजता देवाला दर्शन बारी सुरू झाली देवाला बघायची वेळ सुरू झाली आणि पहिली गवळण सगळ्या गवळणी गेल्या आणि सगळ्या गवळणी पहिल्या देवाला सुरुवात झाली जाग्यावर येतोय मी अजून पहिल्या सगळ्या गवळणी सुरू झाल्या आणि नेमका 8 वाजता देवाला दर्शनाची बारी सुरू झाली आणि 8 वाजता दर्शन बारी सुरू झाल्या बरोबर पहिली गवळण गेली जरा ती श्रीमंत घरची होती मोठ्याच्या घरची होती असं मुठभर सोनं घेऊन गेले किती 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 किती
मुठभर आता आता एकच गिर्या म्हणजे जीवाला आराम. आता मुठभर नाही, आता तोळा म्हणलं की आमच्या पोटात गोळा येतोय. सोपं वय 70 वर गेलाय. लयच आवडतं महिला मंडळ तुम्हाला. लय जीव तुमचा सोन्यात. संजू बाबा ह्यांच्या गळ्यात असा लोहाडणं करून घातला ना सोन्याचा मशिवानी, तरी बी काढायचं नाही ध्या. कारण लय जीव तुमचा सोन्यात. पण ऐकून जा रे, काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला. अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला. एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मणीला. आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मणीला घाला. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. आणलेत ना. हा, ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी घाला. नाही तर टाळीला दम नाही, गुण काही कोणाला नाही. लय अवघड आहे. जाग्यावरती या. आणि ती गवळण गेली. मुठभर सोनं घेतलं. मुठभर काय हो, देवाची द्वारका सोन्याची होती, नगरी सोन्याची होती. किती बी घेऊन जाईन. मुठभर सोनं घेतलं. देवाला बघितलं, देवाच्या अंगावर ओवळलं, देवाच्या चरणावरती ठेवलं, बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर दुसऱ्या गवळीने विचारलं, होई ग काय भाग्य घेऊन जन्माला आलीस ग, काय नशीब आहे ग. अगं जो योग्यांच्या ध्यानी हाताना तुळशी, जो योग्यांच्याही स्वप्नात नाही, तो देव तुला सगळ्यात पहिल्यांदा मिळाला. सांग ना ग तो कसा दिसला. कोण म्हणायचं माझा नंबर यायला 1 तास लागेल, कोण म्हणायचं माझा नंबर यायला 2 तास लागेल, कोण म्हणायचं माझा नंबर यायला 3 तास लागेल. पण सांग ना ग, आम्हाला आतुरता आहे, तुला कसा दिसला. तिनं सांगितलं, मी त्याला पाहिलं, पण पाहिल्याबरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलं. पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 एकदम परफेक्ट सांगितलं. मी पाहिला 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 नंदाचा नंदन. त्याला बघितल्याबरोबर ते नैवेद्य दिले, ते नैवेद्य दिले, ते नैवेद्य दिले म्हणून. आता 200 नंबरची गवळण गेली. कमीत कमी देवाला बघायच्या 100 गवळणी, 100 देवाचं वर्णन करणाऱ्या. फक्त 2-3 घेऊन आपण पुढे जाऊ. ती 100 नंबरची गवळण गेली. ती जरा मुठभर चांदी घेऊन गेली, देवाच्या अंगावर ओवळली, देवाला बाहेर पाहितलं, देवाच्या चरणावरती ठेवली, बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर दुसऱ्या गवळीने विचारलं, सुनील भाऊ, दुसऱ्या गवळीने विचारलं, सांग ना. ए ती म्हणती पाहिला पाहिला नंदाचं नंद. त्याला बघितल्याबरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलं, पण सांग ना तुला कसा दिसला. तिनं लय गोड वर्णन केलं. तिनं सांगितलं, ए आई पण गोरी आहे, बाप पण गोरा आहे, पण पोरग जरा सावळय ग. सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला
देखियला टाळी वाजवा टाळी. ओके. तिनं सांगितलं पोरग जरा कसं आहे सावळे ग सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला. आता शेवटची गवळण घेऊ. आता शेवटची गवळण 10 रुपये घेऊन गेली. जरा गरीब घरची होती. रोज दुसऱ्याच्या बांधाला खुरपाय जायची पण बाहुतीचा लई पक्का होता. तिला माहित होतं देवाकडे जाताना संताकडे जाताना गुरुकडे जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नाही. 10 रुपयाची नोट घेऊन गेली. देवाला ववळण देवाच्या चरणावरती ठेवली आणि आजोबा बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर आता सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि सगळ्या गवळीने सांगितलं होई ग प्रत्येकीला तो वेगळा दिसतो. प्रत्येकीला वेगळा दिसतोय कारण खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. अगं प्रत्येक नटधारी गवळण घ्यायची गवळण घ्यायची गवळण. तुमच्याकडे गवळण येते 3 नंबरची. आता शेवटची लक्ष द्या. इको देऊन ठेव त्यांना. 3 नंबरची गवळण शेवटची गेली. 10 रुपयाची नोट घेऊन गेली आणि 10 रुपये नाही नाही द्या त्यांच्याकडे. हा 10 इकडे द्या इकडे द्या. हा आता द्या. सगळ्याला म्हणायच्यात का सगळ्याच्या गवळणी घेतो. सगळ्याच्या गवळणी माझ्या पाठ आहेत म्हणा. आता तुमच्याकडे ते हा जरा अलीकडे येऊ का परत महागारी थोडं जाऊन द्या. आता एक गवळण कपडे घेऊन गेली. शेवट 10 रुपये घेऊ. कपडे घेऊन गेली. देवाला कपडे घातली. बाहेर आली आणि बाहेर आलीतल्या बरोबर तिला सगळ्यांनी विचारलं होई ग तुला कसा दिसला तुला कसा दिसला म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं त्याला बघितल्या बरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलं. हरिने माझे हरिले चित्ता 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 हरिने माझे हरिले चित्ता. आज कीर्तन सगळ्याला न्याय मिळावा म्हणून मी करतोय. टेन्शन घेऊ नका तुम्ही. कसं का होईना कोणी स्वरात म्हणू कोण कसं म्हणू पण सगळी खुश झाली पाहिजेत कारण सगळ्याला प्रसाद मिळाला पाहिजे. हा जागेवरती आता गवळणी संपू आणि सगळ्या गवळणी पाहून देवाला बाहेर आले एकत्र आले आणि सगळ्या गवळणी सकाळी इकडे जायच्या नंदबाबाच्या वाड्याकडे परत माघारी. दुपारी परत इकडे परत माघारी. संध्याकाळी इकडे परत माघारी. नवा मेकअप नवं सगळं आणि नेमकं एक MH95. बरं जाणाऱ्या गवळणी मुरली महाराज किती MH माहिती का? MH20 MH25 MH30 MH35 MH37 MH40. हे काय कोणत्या तालुक्याचं पाशिंग नाही गाड्याचं. ह्या वयाच्या सगळ्या पुरी देवाला बघायला जायच्या. नेमकं एक MH95 असं 4थ्या मजल्यावर चौकातच बसलेलं होतं. ती म्हणली कार्ट्या सकाळी बी इकडे जातात परत माघार येतात परत मेकअप परत इकडे जातात परत माघार येतात परत मेकअप परत संध्याकाळी इकडे जातात परत माघार येतात परत मेकअप. नेमकं काय त्यांना काय झालंय म्हणाव ग. आणि ती नेमकं MH95 काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत असं चौकात आलं. भैरवनाथ चौकात. आणि भैरवनाथ चौकात आल्यावर ती रात पुरीन लाडवी झाली. काय त्यांनो
अगं जात आहे कुठे म्हातारे हो बाजूला अगं पण जात आहे कुठे ते तरी सांगा की ए आजे अगं नंद बाबाला मुलगा झालाय नंद बाबाला मुलगा झालाय म्हणल्याबरोबर त्या MH95 टन कुणी उडी मारली नंद बाबाला मुलगा झालाय त्या आनंदात परत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत काठी टिकीत परत चौथ्या मजल्यावर गेलं आणि चौथ्या मजल्यावर गेल्याबरोबर नेमकं तिचं नाव होतं योगायोगानं मालू गावातली नाही गावातली नाही मोकरम यायचं माझ्यावर मालू हिताला म्हणजे दुसरीकडे गेलं हिताला सांगायचं त्याला काय टेन्शन घ्यायचं हा मालू योगायोगानं नाव तिचं होतं मालू आणि तिच्या बापानं दिलं तर तिच्या लग्नात शालू बरं ती शालू जुन्या काळातला होता जुन्या काळात शालू असे छापील नव्हते कलर जाणारे त्यावेळेस ती रिक्यू शालू होते असं अंबालिका कारखान्याचा भोंगा भरून चाललेले गणेशवाडीतून ट्रॅक्टर बैलगाड्या ऊस सगळं त्या ह्याच्यावरती शालूवरती आणि नेमकी ती आनंदाच्या भरात मालू निसली उलटा शालू पैठणचा शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा पुतळ्या टाळी टाळी जरा जी वाजवत नाही तुमच्या टाळ्याला GST का टोल ना काय जरा वाजवा की जोरात तिने सांगितलं उलट्या शालू नेसली कारखाना पलटी भोंगा मातीत बैलगाड्या पलटी ट्रॅक्टर पलटी सगळं उलटन तो मेकअप उलटा करून बरं एवढंच नाही काजळ कुठे लावता तुम्ही डोळ्याला तिनं काजळ लावलं हट्टाला हट्टाची लाली लावली डोळ्याला एवढंच नाही टिकली कपाळाची लावली तिनं गालाला एवढा मेकअप उलटा केला दिवानी बनी आणि उलटा मेकअप करून करत काठी टिकीत परत चौकात आली चौकात आल्याबरोबर तिचं सुंदरते ध्यान आलं सुंदरते ध्यान म्हणजे कळतं का ही सुंदरते ध्यान आलं त्यानं बघितलं आपलं कॅलेंडर नेमकं चाललंय कुठं बरं जाईना का जाईना पण मेकअप उलटा झालाय तो मेकअप उलटा सांगत असं म्हातारे अगं निघाली कुठं ती म्हणली मुडद्या गावातला सप्ताह असला तरी आलाच आडवा कोणाचं लग्न असलं तरी आलाच आडवा पाहुण्या रावळ्यात जायचं म्हणलं तरी आलाच आडवा ठेरडे आता तुझं ऐकत नसते आतापर्यंत लय ऐकलं पण आता राहू दे फक्त 5च वर्ष राहिलेत ना 95ची झाली आता नसते तुझं ऐकत पण एक काम आहे काय झालं कुठं चालली ते तरी सांग ना पण तो मेकअप उलटा झालाय तो सोयीचा कर तिनं गोड उत्तर दिलं देव गावात जन्माला आलाय नंदबाबाच्या वाड्यात देव जन्माला आलाय देवाला बघाय मी निघाले तो म्हणला अगं जा पण मेकअप सोयीचा करून माझं तर हसू नको ना करू तुझं तर झालंच पण माझं तर नको ना करू तिनं गोड उत्तर दिलं तेवढं घरी घेऊन जा आपला अख्खा सप्ताह सफल होईल तिनं सांगितलं ऐका शतगणिले ते अर्धरात्र खाय 100 वर्षाचं आयुष्य राहिले 95 गेले राहिले 5 आणि त्या 5 वर्षात कधी मी जाईल सांगता येत नाही मेकअप तर उलट्या झालाय आता मला बी कळतंय तुम्ही सांगितलं पण सोयीच्या करायच्या नादात जर मी मरणच पावले तर त्या कृष्णाला पाहायचं राहून जाईल आणि जर कृष्णाला पाहायचं राहून गेलं ना तर आयुष्य सार्थक लागणार नाही कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या त्याला बघितल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही त्याला पाहायला जायचंय गेले पाहायला गेले आणि जात जात असताना सगळ्या पुढी आता म्हातारीला कोण पुढे जाऊन देतं तिनं नवऱ्याला घोडा केला म्हणजे ते वाकवला पण असं नाही का उभा राहत तसं
आणि नवऱ्याला वाकवलं आणि त्याच्या पाठीव पाय देऊन सगळ्याच्या पायावरून पुढे गेली. देवाला बघितलं आणि जन्माची सार्थकता केली आणि सगळ्यांनी त्या देवाचं दर्शन घेतलं. आणि सगळ्यांना देवाचं दर्शन झाल्याबरोबर सगळ्या गोकुळवाशांना आनंद झाला. पण कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात कृष्ण नंदाघरी 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 सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, गोकुळवासींना सगळ्या आनंद झालाय, सुखाची प्राप्ती झाली. कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. महाराज कशावरून? महाराज म्हणतात प्रत्येकाच्या दारात गुड्या उभारल्यात, सरा सारवण केलंय, रांगोळ्या काढल्यात, गुडिया तोरणे करथी कथा गाथे गाणे. त्याचं कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मग महाराज या सगळ्याचा परिणाम काय झालाय ते सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीचा सुखा 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 हे गोकुळीचा सुखा 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 महाराज म्हणतात त्याचं कारण सगळ्याला सुख झालंय. बाळकृष्णानंदा घरी परिणाम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि हळूहळू हळूहळू देव कले 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 कलेनं वाढायला लागले आणि वाढता वाढता देव रांगायला लागले. पण कसे तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगनात तुम्ही देखिला सई रंग निरंगनाथ तुम्ही देखिला सई. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत.
पशी तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असे देवानं रांगायला सुरुवात केली. रांगता रांगता देव घराच्या बाहेर आले. कोण नाही तर आपल्याच गावातले नका तिकडे बघू इकडे बघा माझ्याकडे नका टेन्शन घेऊ कोण नसतं येत तिकडे बघा हा 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 जाग्यावर या हा रांगायला लागले आणि रांगता 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 बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर देवानं संघटना बांधायला सुरुवात केली. पेंड्या वाकड्या सुदाम्या बोबड्या मधुमंगल. पण कशी संघटना ऐका जरा तुम्ही दोघं तिघ इकडे 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 सर चौघ जण अलीकडचे इकडे दोघं उभा राहा. डायरेक्ट आता गोकुळात कसं झालं हे करून धावतो तिथं. हा संघटना देवानं तयार सुरुवात केली. वाकड्या पेंड्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल सगळेच देवानं गोळा केली आणि देवानं सगळ्याकडे बघितलं. म्हणले सगळेच असे विकास महाराजांसारखे वाळून का गेलेत बाबा खात्यात तर रोज पण नसते वाळून का गेलेत. त्या गोपाळानं उत्तर दिलं देवा त्याचं कारण आहे गावात सगळे गावात दूध दुभतं सगळे पण सगळं जातंय डिरीला राहते फक्त ताक फुळूक पाणी. देव म्हणला मग जब घी सीधे उंगली से नाही निकलता तब उंगली तेडी करणी पडते. मग चोऱ्या करायच्या चोऱ्या करणं काय शोभतं का. अरे आपल्याला काय मोठ्या चोऱ्या करायच्यात का आपल्याला ताक दही दूध लोणी असलं खायचं दुसरं काय चोरायचंय. देवा चालतंय पण देवा चोरी करायला जायचं म्हणलं ती AK-47 वगैरे 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 काय ते म्हणलं काय कोणाला मारायचंय वगैरे आपल्याला काय नाही चोरी करायला जायचं. पण देवानं सांगितलं चोरीचे नियम आहेत. पुढे या इथं जागा आहे इकडे जागा आहे पुढं इथं जागा इथं या सगळेजण या पुढं वा. चोरी करताना कपडे पांढरी घालायची नाही कारण पांढरी कपडे अंधारात दिसतात. मग चोरीचा नियम आहे कपडे कसली घालायची काळी घालायची. चोरीचा पहिला नियम कपडे काळी. चोरीचा दुसरा नियम आहे अशी लूज कपडे घालायचे नाही कपडे अशी फिट घालायची कारण गवळीनं पकडलं तर लूज कपडे हातात लागतात फिट कपडे हातात लागत नाही. चोरीचा तिसरा नियम आहे हळूहळू चालायचं. झपाझपा चालायचं नाही तर जोरात पाय पडला की एखादी गवळण जागी होईन आणि तुमच्या सहित मला बी दणकवीन. चोरीचा तिसरा नियम आहे कसं चालायचं हळूहळू. चोरीचा चौथा नियम आहे हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला कोणासोबत बोलायचं नाही. मग जायचं चोऱ्या कराय आता निघायचं. हा देवा सामान काय वस्त्रगाळ माती खडे अजून काठी अजून सराटे अजून गोट्या. अरे देवा काय ही चोरीचं सामान आहे का. पण देवा जर चोरी करायला गेलो तर मग हा खड्याचं काय काम आहे. त्यानं सोपं सांगितलं माठ भरलेला आहे का मोकळा हे कशानं कळणार आहे खड्यानं कळणार आहे. खडा हाणायचा टंग वाजलं तर माठ मोकळा आणि टूप वाजलं तर माठ भरलेला. पण देवा तो फोडायचा कशानं काठीनं. बरं काठी फोडली दही दुपतं खालं ना आपण निघालो तेवढ्यात जर एखादी बसा जागेवर जाऊन तिथं तेवढ्यात जर एखादी गवळण आली तर देवा काय करायचं. देव म्हणला सोपं आहे ना ती वस्त्रगाळ माती ती घ्यायची आणि त्यात गवळणीच्या डोळ्यात टाकायची. ती माती डोळं चोळाय गुतन तेवढ्यात आपण धूम ठोकायची. पण देवा अय देवा ती जर गवळण अशी काळा काळा चष्मा घालून आली तर ते म्हणला सोपं आहे ना तिच्या पायाखाली सराटा टाकायचा. त्याचा एक काटा कायम वर असतो पायात काट्यामुळे ती काटा काढाय गुतन तेवढ्यात आपण धूम ठोकायची. पण देवा ती जर अशी उच हिल हिल हिलचा सँडल घालून आली तर तो म्हणला मग सोपं आहे ना तिच्या पायाखाली गोट्या टाकायच्या. हिलच्या सँडलनं असं चालता येत नाही गोट्या टाकल्या चलत असते त्याच्यावर पाय पडन तेवढ्यात ते आपटन तेवढ्यात आपण धूम ठोकायची. पण देवा तो म्हणला आता जर बोलशील तर तुझ्या मागं कधी बी इडी लावीन. इडीचा झपका तुला माहित नाही काय अजून म्हणला कधी बी इडी लावीन म्हणला. आता गप देवा चालतंय म्हणले. चोऱ्या करायला गेले चोऱ्या करायला जात असताना देवाने सांगितलं चला सगळ्यांनी डोळे झाका. डोळे झाकले सगळे गोपाळ आत गेले दही दुपतं खाल्लं परत सांगितलं डोळे झाका बाहेर यायचंय. पण ते पेंट्या जरा आडवं होतं. ती म्हणलं होय र ह्याला काय भानामती बिनामती येते का काय रे. डोळं झाका म्हणतोय आत नेतोय डोळं झाका म्हणतोय बाहेर आणतोय काय करायचं. आणि नेमकं त्याने असा अर्धा डोळा एक डोळा झाकला आणि एक डोळा असा अर्धा उघडा ठेवला. जसा अर्धा डोळा उघडा ठेवला गडी सवाण्यात गुतला. जसा सवाण्यात गुतला तसा गवळणीने पकडला. निम्मा कमरेच्या वर आणि निम्मा कमरेच्या खाली कुणालाच मिळ लागणार नाही. काय कळे गवळणीने काठी हातात घेतली निवळ पिंढऱ्या सडकायची. ठोका बसला की वर आयो करायचं. देवाला आवाज यायचा. गवळीनं कळायची कसं बोंबालतंय. देवाला हाक मारले देवा परत तुझ्यावर कधी संशय घेणार नाही यातून वाचव. देवानं परत सांगितलं डोळे झाक. बाहेर आणलं. एक नाही अनेक खोड्या करायला सुरुवात केली आणि एक खोड्याला कंटाळून एक गवळण नवऱ्याकडे गेली सांगितलं आपल्याला राहायचंच नाही गावात. हे कार्ट लय बिलिंदर आहे म्हणली. नग केलंय म्हणली. ह्या कार्ट्याने मुक्क घेतय मांडीव बसतय तोंडाला काय लावितय कंबराव बसतय काय पोरगे का काय असलं पाटलाचं म्हणून कुठवर सहन करायचं. राहायचंच नाही गावात म्हणली. नवरा फितावला नवऱ्यानं गाडी झोपली सामान सगळं गाडीत टाकलं गाडी निघाली आणि नेमकी गाडी गावाच्या बाहेर 2-4 किलोमीटर अशी ओस जंगलात गेली. जंगलात गेल्याबरोबर देवानं योगमाईनं तिनं तहान लावलं होट कोरडे पडले नड्याला कोरड पडली. तिनं मालकाला सांगितलं अय काही करावं लागतंय पण पाणी लगेच आणावं लागतंय. तो मला हिथं जंगलात काही झालं तरी मी जगू शकत नाही पाणी आणावं लागतंय. आणि पाणी आणायला जात असताना त्यानं गाडी सोडली गाडी उभा केली निघाला चरवी घेऊन निघाला. तेवढ्यात देव हे जनावराचं रूप धारण करून आला.
पाणी आणलं, पाणी पाजलं बी, गाडी झोपली, गाडी चालायला सुरुवात झाली. पण देवानं लय भारी फितावली तिला. देवानं सांगितलं, ऐक, मी तुझा नवरा, तू माझी बायको. पण तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलंय बरं का मुरली महाराज. मी तुझा नवरा, तू माझी बायको. ही परिसर असा आहे, ह्यात सगळी माणसं सारखीच दिसतात. कुणी म्हणीन मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे, हा म्हणायचं नाही. ती म्हणली, हा असं कुणी बाईन मला बायको म्हणीन, नवराय म्हणीन, मोगलाई माजली काय, चप्पल नाही का माझ्याकडं, गाल नाही का रंगवायची, जमणार नाही. गाडीने चांगल्याशी टम फुकून ठेवली आणि नेमकी गाडी निघाली. आणि गाडी निघाल्याबरोबर ते आलं ओरिजिनल मागून पाणी घेऊन. त्यानं बघितलं, ऐ मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे, पुढचं कोण आहे? ती म्हणली, चप्पल नाही का, गाल नाही का लाल करायची, असं कोणी बिन मला बायको म्हणील, जमत असतं का? जमणार नाही. दोघाची भांडणं सुरू झाली. गाड्याने गडी भगवान श्रीकृष्णाला गचुऱ्याला धरलं, खाली वडलं, पाडलं, अंगावरती बसले. दोघाची हाणामारी सुरू झाली. तेवढ्यात गाडी भगवान श्रीकृष्णाने तिसरं रूप धारण करून गाडी परत चालू. ह्या दोघांनी बघितलं, अरे म्हणले ती निघालय म्हणले. ती म्हणले, आपण दोघं युती करू, त्याला खाली घेऊ. त्याला खाली वाढला, परत त्याच्या अंगावर, परत गाडी पुढे चालायला लागली. चौथा असं करत करत गाडी परत रिटर्न गोकुळात आली. आणि गोकुळात आल्याबरोबर सगळे नष्ट झाले, राहिले फक्त दोघं, ओरिजिनल तिचा नवरा आणि भगवान श्रीकृष्ण. पण भगवान श्रीकृष्ण रूप कोणाचं धारण केलंय? तिच्या नवऱ्याचं. घरी आले, नंदबाबाच्या घरी आल्याबरोबर आज सुरू झाला. नंदबाबाला सांगितलं, नंदराजा ही माझी बायको आहे. नवरा ओरिजिनल म्हणायचं, ही माझी बायको आहे, मी तिचा नवरा आहे. कृष्ण म्हणायचं, ही माझी बायको आहे, मी तिचा नवरा आहे, ही गाडी माझी. नंदबाबा म्हणले, अरे दोघं सारखी दिसतात, नेमकं आता काय करायचं? नंदबाबा हुशार. नंदबाबांना असा 100 फूट खोल आणि 100 फूट रुंद खड्डा खांदला आणि सांगितलं, जो याच्यावरून पलीकडे उडी मारेल त्याची बायको. आता कृष्णाला काय हो हरी महाराज, गाडीने इकडे पाय ठेवला, डायरेक्ट उडी नाही काय नाही, डायरेक्ट पलीकडे गेला. पण जी ओरिजिनल होतं का, ओरिजिनल असं खड्ड्याकडे बघायचं, बायकोकडे बघायचं, खड्ड्याकडे बघायचं, बायकोकडे बघायचं, खड्ड्याकडे बघायचं, बायकोकडे बघायचं. आणि या गदाचं बघितलं ना, असं अर्धा किलोमीटर मागे गेलो. डायरेक्ट खाली बसलं. ते माहिती ना सर, ते बॅट बॉल खेळताना काय करावं लागतंय, बॉल टाकणार बघा, आधी अवसान घेतं, मागं जरा पळतं, मग बॉल टाकीत, बरोबर का नाही? तिथं अवसान घ्यायचं, अर्धा किलोमीटर मागं जायचं, परत खड्ड्यापाशी येऊन बसायचं, परत अर्धा किलोमीटर मागं जायचं, परत खड्ड्यापाशी येऊन बसायचं. एकदाच बसलं खाली, नगच म्हणलं, बायको नगन, खड्डा नगन, काहीच नग म्हणलं. बचेंगे तो और लढेंगे म्हणला. पण मेलू तो कुणाची घेता, हाय ही बी जायची दुसरी बी जायचं, लय झालं. आणि मग उडी जाय ना, ती म्हणले कृष्णाला त्याला देऊन टाक म्हणले, त्याचीच आहे त्याचीच आहे. पण मग सांगितलं त्या नंदबाबानं सांगितलं, ही बाईक तुझीच आहे, हे कुठाना माझ्याच पोराचं आहे, कारण माझ्या पोराचे 10 कोट पर आहे, मला माहिती, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही घेऊन जा म्हणले. काय नाही, भगवान असं मागच्या दाराने गेलं आणि त्याला सांगितलं, परत जर गाव सोडलं आता धिंगाणा वेगळा होईल म्हणले, आता लय अवघड होईल. नाही म्हणले, आता गाव सोडायचं नाही. आणि मग सगळ्या गवळणी इकडे मत यशोदे मातेकडे आले. यशोदेला सांगायचं केलं, यशोदे अगं लय काढते बिलिंदर आहे तुझं, नको नको केलंय त्या काठीने, निस्ता राडा करते बघ, त्रास दिसतंय, निस्त्या खोड्या करते. यशोदेनं सांगावं, ए माझं काही तसलंय काय, माझं तसलं नाही, कुणी बी माझ्या बाळा घेतात. तिनं किती गोड सांगितलं बघा, बाळस गुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोचिरवाने, बाळस गुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोचिरवाने, बाळस गुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोचिरवाने, बाळस गुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोचिरवाने. काही सांगता दाराने ग, गोकुळच्या दारी, काही सांगता दाराने ग, गोकुळच्या दारी, काय सांगता दाराने ग, गोकुळच्या दारी, काय सांगता दाराने ग, गोकुळच्या दारी. तुम्ही लखुनियाचा भौरा ग, अलगीता शारंगधरा, तुम्ही बाराच्या बारा ग, गोकुळच्या दारी, तुम्ही बाराच्या बारा ग, गोकुळच्या दारी. अगं माझं तसलं नाही, माझं कसलंय, बाळ सगुण गुणाचे तान, बाळ दिसतंय गुजरवान. तुम्हाला वाटतं ना माझं तसंय तर पकडून आणून दावा. एक गवळण जरा श्रीमंत घरची होती, ती म्हणली गरीबाच्या कोणी बी नादी लागते, त्याला म्हणा फक्त श्रीमंताच्या नादी लाग. आणि जरी तिळ मात्र होय अभिमान नस आहे त्या गोविंदा, त्याला सहन होत नाही, अभिमान झाला. पेंड्याला सांगितलं घ्यायचा घर नेंबर टिपून, संध्याकाळी घेतले दही दुपट खटलं, नेमकं घराच्या बाहेर निघताना देवाच्या चॅलेंज लक्षात आलं.
देव म्हणला असं आपल्याला कुणी बी चॅलेंज करायला लागल्यावर जमणार नाही. कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा, परत चॅलेंज कुणी केलं नाही पाहिजेत. नेमकं देवानं बाहेर येताना त्याच्या गवळणीच्या विणीची आणि गवळ्याच्या दाढीची गाठ बांधली आणि मध्ये मुंगास सोडलं. नेमकं मुंगास पाठ 5 वाजता जागा झालं, वळवळ केलं. दाढीला हिसका निनीला हिसका, दोघं जागी झाली. आणि दोघं जागी झाल्यावर बघितलं तर दाढीची विणीची गाठ बांधली. कापाय गेले कापाना, सुटाय गेले सोडाना, जाळाय गेले जाळाना, काहीच व्हायना. आणि म्हणले आता नेमकं काय करायचं. सकाळचे 8 वाजल्या तरी दरवाजा उघडणाच. गावातले लोक म्हणले सखाराम पाटलाला तर पहाटे 5 वाजताच उठायची सवय, मेलं का काय रे अजून बी 8 वाजल्या तरी दार उघडाना. त्या ठकीला तर पहाटे 4 वाजताच उठायची सवय, बाहेर येणं, मेली का काय रे. लोकांनी दरवाजा तोडल्यानं आत गेले तर आतमध्ये धिंगाणा वेगळाच, आतमध्ये तमाशा वेगळाच चाललाय. बरं तमाशा एक सोपा होता काय, गवळण होती 7 फुटाची आणि गवळी होता 3 फुटाचा. कसा धिंगाणा सुरू झाला असेल आता. गवळण 7 फुटाची आणि गवळी 3 फुटाचा. त्यांनी बी कापायचा प्रयत्न केला, कापाना सुटाना जळाना काहीच कराना. म्हणले मग आता ह्यो खेळ श्रीकृष्णाचा आहे, श्रीकृष्णाकडे जावं लागतंय. म्हणले त्याच्याकडून सोडून घ्यावं लागेल. पण जायचं कसं. निघाली ना वरात गावाच्या बाहेर, घरातून बाहेर निघाली. घरातून बाहेर निघाले बरोबर सगळी त्यांना बघाय. पण वरात नेमकी निघाली कशी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर धरी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर धरी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरती करी. गवळण गरगर गवळी वरवर करी. गवळण गर 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 गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर गवळण गरगर गिरक्या म्हणायचं तसं गवळी दाढी वर करायचं. वरात दारात गेली यशोदेला हाक मारली. यशोदे अगं म्हणते ना तुझं तसलं नाही, तुझं तसलं नाही. बघा आता यो कसला कुटाणा केलाय. आणि नेमकी यशोदा माता बाहेर निघाली. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण जवळ होते. आई मला बी यायचंय, कारण त्याला माहित होतं ना तमाशा बाहेर काही चाललाय. आई म्हणली चल चलत चलत नाही, कमरव बसायचंय. कमरव घेतलं, बाहेर आणलं आणि गवळीने देवाला बघितलं. बरोबर देवाला सांगितलं देवा ए बस झाला देवा, तुझ्याशिवाय आम्हाला बी करमत नाही ना आमच्याशिवाय तुला बी करमत नाही देवा. देवा ही थट्टा मस्करी चांगली नाही देवा, लोकात तमाशा बरा नाही देवा. तुला काय करायचं, दही दुखतं किती खायचंय ते खा, त्रास द्यायचा तिथं, पण असल्या थट्टा करू नको गाड्या. देवानं सांगितलं परत होणार नाही. आणि मग यशोदेला कळालं खरंच माझं पोरग कुठ्यानं करायला लागलंय, माझं पोरग खोड्या करायला लागलं. मग यशोदेने सांगितलं कृष्णा आता उद्यापासून शाळा चालू झाली. आणि मग कृष्णानं सगळ्या गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या, तुम्ही वनात या. रानात गेले आणि रानात गेल्यावर तरी पोरं घरी ग बसत नाही, रानात तरी ग बसत असत त्यात काय. आणि मग रानात खेळ सुरू झाले. ही हमम पोरा हमामा, 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 हमम पोरा एक खेळ लागलो सुर कवडी बाजी घोंगडी हरवलो. एक खेळ
खेळ सुरू झाले आणि खेळता खेळता दुपारच्या 12 वाजून गेल्या आणि मग सगळ्या गोपाळांनी सांगितलं ए देवा आता कवर खेळायचं देवा, आता भोगा लागल्यात, खांदी भार पोटी भूक, काय खेळावायचे सुख, आता कवर कीर्तन ऐकायचं, आता आम्हाला काला खायचा आहे, आता आम्हाला भुका लागल्यात, अजून बरेच काही गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. निश्चित देवा आता बाद झालं, चला म्हणते आता आणा शिदोऱ्या. सगळ्यांना शिदोऱ्या आणल्यात, तत्पूर्वी एकदा भजन करून घेऊ. विठोबा अरे नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अरे अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा. जय देवा जय देव भैरवा शिवा अवतारा, शिवा अवतारा, आरती भारू माझ्या काळ भैरवा, जय देव माझा काळ भैरवा, काळ भैरवा, आरती भारू माझ्या काळ भैरवा, जय देव भैरवा शिवा अवतारा, शिवा अवतारा, आरती भारू माझ्या काळ भैरवा, जय देव माझा शिवा अवतारा, माझा शिवा अवतारा, आरती भारू माझ्या काळ भैरवा. भैरवनाथाच्या नावाने, दादासाहेबांच्या नावाने. आणि दुपारच्या वेळ झाली म्हणजे आता चला आणा सगळ्यांनी शिदोऱ्या. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या, सर्वांनी शिदोऱ्या एकत्र केल्या. कुणाची रजगुणाची, कुणाची तमगुणाची, कुणाची सत्वगुणाची, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि पहिल्यांदा काला यमुनेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळानं केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालेल्या कीर्तनोपी शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ केली. मुरली महाराज असतील, नागरगोजे महाराज असतील, संजू बाबा असतील, सुनील बाबा असतील, सगळे असतील, गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, दोन्ही मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टमवाले, अगदी थाटामाटात हा 27 वर्ष पार पडलंय. फक्त सर्वांना एक विनंती आहे, आपलं बाळूमामाच्या मंदिराचं काम अर्धवट राहिले गावातल्या, माझं चालू आहे पण हे काम अर्धवट राहिले, हे काम थांबलंय. सर्वांना विनंती, लगेच आताच याच ठिकाणी त्या काम आपण पूर्ण करायचा विचार करायचा आहे. त्या कामासाठी गावचे सरपंच गणेश पाडोळे यांनी रोख 11,000 रुपयाची देणगी दिली. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी मिळून 2,000 रुपयाची वर्गणी, 2,000 रुपये प्रत्येकी सर्वांनी वर्गणी दिली. थांबा 1 मिनिट, मग ते बंद करतो मी, तुम्ही सांगा ते सगळं. हां 1च मिनिट माझं झाल्याच्या नंतर 1 मिनिट थांबा. सर्वांनी वर्गणी दिली. इथं मी बसणार आहे खाली, पण इथंच सर्वांनी लगेच बाळूमामाच्या मंदिरासाठी वर्गणी द्यायची आणि मग इथून द्यायचे. सुनील बाप्पू म्हणतायत माझ्याकडून सुद्धा 2,000 रुपयाची वर्गणी लगेच जाहीर आहे. अजून नागनाथ महाराजांनी या मंदिरासाठी गोळा केले ते पैसे आपल्याला सगळ्याला आठवत असेल. आज इथंच बाळूमामांचं मंदिर पूर्ण होईल एवढी रक्कम आपल्याला इथंच गोळा करायची. दादासाहेब कारंडे, हरिभक्ती पारायण दादासाहेब कारंडे यांनी पण 2,000 रुपयाची वर्गणी दिली. त्याचबरोबर कायगुडे सर, आपले रमेश देवबा कायगुडे यांच्याकडूनही 2,000 रुपयाची वर्गणी आली. एकदा जोरदार टाळी या वर्गणी त्यांसाठी. सगळ्यांनी याच ठिकाणी कमीत कमी 2 लाख रुपये जमतील अशी वर्गणी याच ठिकाणी बसलेल्या ठिकाणी गोळा करायची आणि मगच सर्वांनी इथून उठायचे. 10 मिनिटं उशीर लागू द्या, काही फरक पडत नाही, पण आपलं रखडलेलं काम थांबवायचं. मी म्हणलं होतं 12:30ला थांबवतो, पण ताई आलेत, त्यांनाही पुढे जायचे, त्यांनाही गडबड आहे. साहेबांच्या मागे आज भरपूर धावपळ आहे, त्यामुळे ताई या ठिकाणी आलेले आहेत. निश्चित गडबड आहे, त्यामुळे मी 15 मिनिटं माझे थोडे लवकर घेतले. सत्कार करायचा आणि त्यांचा. हां आपण सगळं शेवटी घेऊ. माझं कीर्तन संपलं की लगेच सगळे सुरू करूया. ज्ञानेश्वर माऊली